नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर छान अशी रेडी झालेली दिसते, सिंपल आणि छान आवडलेलं आहे. हे मी बटरफ्लाईज मस्त उरसातनं घेतले होते आणि ते खूप सुंदर दिसत आहेत आणि मला खूप आवडलेत. आणि मी अशी रेडी झाली कारण आज कॅप्शनवरनं कळालंच असेल ब्लॉग कसा आहे. डेली ब्लॉग आहे, पण त्यातली त्यात आज माझी बेबी शॉवरची मी मेहंदी काढणार आहे. तर मी छान आउटफिट घातलेलं आहे, पूर्ण आउटफिट आणि मेहंदी मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण म्हटलं ब्लॉगची सुरुवात करूयात. तर आता माझी जे मेहंदी काढणार आहे ते येत आहेत, आलेत ॲक्च्युली. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. मला माहिती इथं बॅगचं तर काही दिसणार नाही, एवढंच दिसणार आहे. हा पार्ट दिसणार म्हणले तर राधाकृष्ण आणि कॅमेरामॅन पण मॉम टू बी डॅड टू बी जास्त फोकस आहे फक्त. आणि इथं तर काही बांगड्या येणार त्यामुळे इथं थोडासा पार्ट तिथं तर बेबी क्लोथ वगैरे ते फ्री डार्क वाले गोष्ट मन. आणि हे 30ला आहे ना, फक्त पाणी थोडं कमी कमी. आता हँड काय लावलेलं नाही मग वॉश करतात. कारण आहे ना त्याची मेहंदी पण आहे ना 2 दिवसापूर्वीच गुरुवारीच काढली होती. मला हे खूप आहे मी त्याच्याने ते म्हणलं जाऊ दे. मला वाटलं नाही का 28ला करा, कारण मी 29ला मिळवलं होतं ना. तुम्हाला माहीत असते 28ला माझ्या मुलाचा बड्डे मग कुठं जायचं प्लॅन झालं की मग परत पोस्टपोन झाला असतं. परत यायला किती वाजता किती नाही म्हणलं नकोच नाही. मी तुम्हाला म्हणणार होते जर 28लाच काढायची असेल तर मग बघितलं तरी चालेल. नंतर तुम्ही धावताय कारण मी माझ्या सुट्टीचं हे होतं ना 28ला टाकणार होते. फक्त आई बाबाच बाकीचं सगळं परत अपडेट केलं. आणि माझं पण बोलणं आत्ता फेब्रुवारीमध्ये झालं होतं, महाशिवरात्रीच्या वेळेस तो घरी आलेला होता. घालायच्या अगोदर वॉशरूमला असं वाटतंय जुनी आता मेहंदी झाली. भारी वाटते. मेहंदीच्या वेळेस जे जशी झोपून काढली तसंच आता निवांत तिचा कसा थाट चाललाय मस्तपैकी. खूप डिटेलिंगमध्ये चाललंय त्यांची मेहंदी. हां आता पण तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे. द आर्ट बाय नीलम. मी खाली ID मेन्शन करेल. त्यांनी खूप सुंदर मेहंदी काढली. आमची इन्स्टावर भेट झाली आणि त्या म्हटलं की तुझ्या बेबी शॉवरची मी मेहंदी काढेल. तर म्हटलं चालेल. त्यांचं मी वर्क पाहिलेलं होतं, पण आज त्यांनी हीच आज येऊन मेहंदी काढली माझ्या हातावर बेबी शॉवरची. आणि तुम्हालाही माहिती बेबी शॉवर असलं की किती आपण उत्साही असतो आणि खूप मोठा दिवस असतो. आणि ते खूप छान सुंदर असं राधाकृष्णाची थीम आम्ही ठरवलं की त्याप्रमाणे राधाकृष्ण खूप सुंदर काढले. थँक्यू सो मच नीलम. तर तुम्ही खूप सुंदर मेहंदी काढली, मला फार जास्त आवडली. इथे तुम्ही पाहू शकता मागची मेहंदीसुद्धा. तर तुम्हाला जरी ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता. त्या ID वर जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. थँक्यू. तर खूप सुंदर मेहंदी काढली आणि सकाळपासून मेहंदी चालली होती आमची 2 वाजल्यापासून. आणि खूप बारीक काम केलेलं आहे. कला कोणती पण असते त्याच्यामध्ये, म्हणजे मेहंदी असो, डान्स असो किंवा आता जसं मी आता बोलण्याची कला असू दे, प्रत्येक कला खूप महत्त्वाची आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे हे आज मला कळलं आहे. म्हणजे आधी माहितीच होतं, पण तुम्हाला सांगते कारण बघा ना दिवसभर त्यांनी इतकं सुंदर मेहंदी काढली आणि किती बारीक. आणि ती कला असणं खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच मला फार आवडली आहे मेहंदी. आता मेहंदी झालेली आहे, आता आहे माझा बेबी शॉवर. तर चला आता मी मस्त वरती 2-3 फोटो काढते वगैरे आणि मग चेंज करते
आणि मग आता बघूयात पुढे काय होते. अजून खायचं वगैरे पण आहे. दुपारी जेवण केलं होतं मस्त, पण व्हिडिओ घ्यायचे विसरले. मस्त मम्मीने चवळीची भाजी चपाती दिली होती. मस्त चवळीची भाजी चपाती खाल्ली. चला आता आवरते मी ब्लॉग कंटिन्यू करा. आहो दीदीचे आहो आहो ओ दीदीचे आहो. जीजू डॅड टू बी, बाबा टू बी, आई टू बी, मामा टू बी. ईडी टू बी. नो मावशी टू बी. ऑलरेडी ईडी म्हणा. नवीन घातले ना त्याला कॅप मध्ये दिसत नाही. दिसलं दिसलं. काय म्हणली दीदी? प्लेयर काय 3 विकेट पडले इतक्यात. सेवा चालली आहे. सगळ्याच हाताला मेहंदी असल्यामुळं छोटे छोटे लहान बाळाला तुकडे करून देतात, तसे तुकडे करून देत आहेत. जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर आलो आता मस्तपैकी गार्डनला. हिचं फोटो सेशन चाललेलं आहे जेवणानंतर. तर मस्त हे तर माहितीच असेल एरिया जिथं आम्ही फोटोशूट करतो. आणि इकडे आलो आहे आम्ही आता मस्तपैकी निवांत वॉकिंग करायला. नेहमी वरती तिकडे करत जातो, पण आज खाली आलेलो आहोत. तिकडे आहो गाडी लावत आहेत, काम चाललंय त्यांचं. ते येतील ते. खूप जास्त कंटाळ आहे पोरगं सांभाळायचं. अगं नाही मला हे वाजवायचं मला येतं जरा. वाजवायचंय होय. मी शिकलो होतो ना हे. तुम्ही वाजवा ना, तबल्यासारखं वाजवा. नाही आवाजात ते. येतं इकडे मी की शिकवतो इकडे. या ना. हे बघ, हे बघ. 1 वाजवा ना. प्रोदेव वाजवा आपल्याला की. नाही बाबा. झोपला ध्रुव. हे यांचं वेगळंच चाललंय बाई. सांग इकडे ग. तुला मी लहान पोरं झाले. सिक्युरिटी गार्डलाच बोलून आणते आता मी. हा सिक्युरिटी वाले येईन आडन आपल्या हानी. काय हे काय वाटत त्याला तू ये ना हा, वाजव वाजव. जमतं की सगळं जमतं, फक्त हे बघ आता 1 2 1 2 3 मला ते आता मला येत नाही बघ, ट्राय कर. हा आखी मेहंदी ती जरा करून टाकलं त्या डीजेच्या नादात. आगे तेच गेले आता पडणारच हा. कसं आहे ते? ए एक 1 2 3 हा 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 कसला डीजे खतरनाक. थोडं झालंय. मला काय असलं जमत नाही. ते चेर पाय नव्हते. मला येत. आणि कसं पण माझं वाजून जाते. अंड्यावर वाजवलेलं हे असं मध्ये काहीतरी वेळ वाजत ना. आवाज बघ ना, आवाज बघ. असं धरून धरून केलं ना आवाज वेगळा येतो. कसं असतंय
तबला वाजवा ना, तबला तबल्यासारखं वाजवून बघ ना, तबल्यासारखं वाजवा ना. हे किती छान वाजते बघ. ते बेंचवर तर अशा प्रकारे मस्त जेवण केलं. आता मेहंदी लावली होती चालू करायचंय लय वेळापासून तर हे करून ठेवले. तर मेहंदी काढली होती ना, त्याच्यामुळे 6-6:30 वाजले होते. त्याच्यानंतर शूट केलं आणि मग भूक पण खूप लागली होती. मग म्हटलं कुठं स्वयंपाक करत बसायचं, इथं जवळ छानपैकी जेवण केलं. तुम्ही पाहिलंच, पोटभर जेवण झालं, थोडं वॉकिंग केली, गप्पा टप्पा मारल्या आणि आता वरती आले. आता झाली झोपायची वेळ, कारण रात्रीचे वाजलेले आहेत 9:30, 9:45 वाजून गेलेले आहेत. आणि मस्त मेहंदी झाली. दिवस कसा गेला कळलाच नाही आणि खूप वेळ पहिल्यांदा खूप वेळ बसले. आणि मम्मी पण आली होती, मम्मी पण भेटून गेली. काय तयारी झाली काय नाही त्याची बघायला. तर झाली आता बऱ्यापैकी तयारी. थोडीशी मेहंदी लवकरच काढून घेतली मी, कारण परत 29ला म्हणजे आता जमणार नव्हतं 2 दिवस, कारण जी मेहंदीवाली होती ती अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे मी 2-3 दिवस अगोदरच मेहंदी काढून घेतली. आणि दुसरी गोष्ट काय झालं, आले आणि आता म्हटलं काय करावं. आता 2-3 कामं होती अजून, पण आता इतकी थकली आहे मी, कारण दिवसभर मी बसल्यामुळे माझे हात पाय अशा स्ट्रेट ठेवावं लागले. त्याच्यामुळं मी दमून गेली आहे. आता मी झोपून घेणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं की तुमची रिॲक्शन ब्लॉग आहे. मी सलग एका दिवशी 2 टाकले, दुसऱ्या दिवशी 1 टाकला. त्याला इतका भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला, त्याला इतके छान छान कमेंट केले, कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्यानंतर काळजी घे म्हणून कमेंट्स केले. मला खूप जास्त भारी वाटलं, कारण तुम्ही एवढा प्रतिसाद, मला वाटलं पण नव्हतं तुम्ही इतके एक्सायटेड असताल त्या ब्लॉगसाठी. लिटरली मी एक दिवस पूर्ण दिवस बसून ते सगळे ब्लॉग एडिट केले आणि तरी अजून एक राहिलेला होता टाकायचा, पण माझी मेहंदी असल्यामुळे मी एकच ब्लॉग टाकला माहेरचा. तर थँक्यू सो मच. तुम्ही असंच प्रेम देत राहत. आता पुढचे जे ब्लॉग येणार आहेत त्याला पण असंच प्रेम द्या. आणि सकाळी आम्ही मस्त बाहेर जाऊन आलो होतो, काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. म्हणजे जवळच गेलो होतं 5-6 किलोमीटरच्याच अंतरावर. आणि तिकडून आलो आणि मग जे मेहंदी काढणार होते ते येणार होते, त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर पोहोचलं पाहिजे, कारण जेवण करायचं होतं, जेवण राहिलं होतं आणि ड्युटी पण होती. मग ड्युटी केली थोड्या वेळ आणि थोड्या वेळामध्ये काही 2-4 तासाची गॅप घेतला आणि परत मग काम सुरू केलं. शूट वगैरे झालं आणि मस्त गेला आजचा दिवस. मला मेहंदी काढायला तर फार आवडते, खास करून मेहंदीचा वास खूप आवडतो मला. आणि त्यात हे डेकोरेशन पण छान केलं. हे मम्मीने बनवलं होतं तिच्या स्कूलसाठी. मग ती म्हटलं दे मला, मग मी तेच इथे मागे लावलं, म्हणजे आहोंनी सानूनी मिळून लावलं. खूप मस्त झालं शूट. असं काही डोक्यात नव्हतं, असा प्लॅन नव्हता की असं करायचं असं नाही, पण अनएक्सपेक्टेडली खूप छान झालं. तर आजचा तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी कमेंट वगैरे वाचेलच तुमची, तर भरभरून कमेंट आले पाहिजेत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि थँक्यू. असेच कमेंट करत राहा, असंच सपोर्ट करा, भरभरून शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला अपडेट तिथे यूट्यूबला अपडेट नाही भेटले तरी तुम्हाला इंस्टाग्रामला पहिला अपडेट भेटून जाईल. इंस्टाग्रामला माझं चॅनल पण आहे सुष्मिता चौधरी म्हणून, त्या चॅनलला पण ॲड होऊन जा. त्या चॅनलवर मी माझे व्हिडिओ वगैरे लगेच पोस्ट करत असते, त्यामुळं तिथे तुम्ही ॲड होऊन जा. तुम्हाला लगेच कळेल ब्लॉग पोस्ट झाला की नाही किंवा काय अपडेट आहे, कोणते नवीन रील्स आहेत. रील्सचं पहिले शॉर्ट व्हिडिओ तिकडे आधी अपलोड होतात, त्यामुळे ते बघायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग बघूयात नेक्स्ट कोणता असणार आहे, गेस करा आणि तुमची काळजी घ्या. बाय.